हद्दपार 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 आता जी 20 मे रोजी होणारी जनसुनावणी आहे ती येत्या 26 मे रोजी घेण्यात येणार आहे। तर ती हजारोच्या संख्येने आम्ही ग्रामस्थ आणि स्थानिक जनता एकत्र येऊन नक्कीच उधळून लावू। जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची। जे प्रदूषण आहे, ध्वनी प्रदूषण होणार आहे, ते ध्वनी प्रदूषण इतकं रात्रंदिवस अहोरात्र ही बॉक्साईडचं प्रकल्पाचं काम चालू राहण्यामुळे मोठे जे स्फोट होणार आहेत किंवा मोठे ब्लास्टिंग होणार आहे, त्यामुळे इथल्या जनतेला देखील राहणं अशक्य होणार आहे आणि पर्यायाने त्या धुळीमुळे किंवा प्रदूषणामुळे श्वसनाचे आकार विकार किंवा कॅन्सरसारखे आजार आणि अत्यंत महाभयानक आजार इथे होतील आणि इथली जनता देखील त्यामुळे हातबल होईल। हद्दपार 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 जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची। इथल्या नाणार कुंभवडे परिसरातील सगळ्या जनतेचा ठाम विरोध आहे। त्याची काही शास्त्रीय कारणं किंवा पर्यावरणविषयक कारणं आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे। नुसता भावनिक विरोध करून जमणार नाही, तर आपल्याला शास्त्रीय भूमिका विचारात घेणं आवश्यक आहे। कारण इथेच पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे। कारण बॉक्साईडचा जो स्तर आहे तो नैसर्गिक एक स्पंजसारखं काम करतो। पावसाचं पाणी शोषून घेणं आणि खालच्या पातळीमध्ये तो टिकवून ठेवणं, हे जे काम आहे ते उत्खनन केल्यामुळे नष्ट होईल आणि पाण्याच्या विहिरी, पाण्याच्या बोरवेल्स वगैरे सगळ्या कोरड्या पडतील। तसंच इथल्या ज्या धुळीमुळे जे प्रदूषण होणार आहे, त्या धुळीमुळे प्रदूषण जे होईल त्या रासायनिक प्रकल्पामुळे, रासायनिक प्रक्रियेमुळे देखील पाणी दूषित होईल आणि पाणी दूषित झालं तर पिण्याचं पाणी देखील पिणं शक्य जनतेला होणार नाही। आणि त्याचबरोबर इथलं जे प्रदूषण आहे, ध्वनी प्रदूषण होणार आहे, ते ध्वनी प्रदूषण इतकं रात्रंदिवस अहोरात्र ही बॉक्साईडचं प्रकल्पाचं काम चालू राहण्यामुळे मोठे जे स्फोट होणार आहेत किंवा मोठे ब्लास्टिंग होणार आहे, त्यामुळे इथल्या जनतेला देखील राहणं अशक्य होणार आहे आणि पर्यायाने त्या धुळीमुळे किंवा प्रदूषणामुळे श्वसनाचे आकार विकार किंवा कॅन्सरसारखे आजार आणि अत्यंत महाभयानक आजार इथे होतील आणि इथली जनता देखील त्यामुळे हातबल होईल। त्यामुळे या प्रकल्पाला या इथल्या जनतेचा ठाम विरोध आहे। या जनतेला शाश्वत विकास पाहिजे आहे। शाश्वत विकास असेल तर इथल्या जनता स्वागत करायला तयार आहे, पण विनाशकारी प्रकल्पाला इथला ठाम विरोध आहे आणि म्हणून ही जनसुनावणी रद्द झाली पाहिजे। 2017 साली जे रिफायनरीसारखे विनाशकारी प्रकल्प आले ते जसे आम्ही उधळून लावली, त्यावेळची जनसुनावणी उधळून लावली, त्याचप्रमाणे आता जी 20 मे रोजी होणारी जनसुनावणी आहे ती येत्या 26 मे रोजी घेण्यात येणार आहे। तर ती हजारोच्या संख्येने आम्ही ग्रामस्थ आणि स्थानिक जनता एकत्र येऊन नक्कीच उधळून लावू। मी स्वतः लोकप्रतिनिधी म्हणून मी त्या जनतेच्या ह्याने ग्वाही देते आणि जी काय जनसुनावणी शासनाने याचा थाट घातला आहे, जो नानारची जनसुनावणी आमच्या सागळे पंचकृषीमध्ये घालण्याचा थाट घातला आहे, तर नक्कीच आम्ही ते उधळून लावायचा प्रयत्न करू।